नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मुख्याध्यापक संघ कोल्हापूर आणि गणित विषय समिती यांनी या ऑनलाईन उपक्रमामध्ये मला संधी दिल्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो. आपण आज गणित विषयातील सांख्यिकी या प्रकरणामधील घटकाचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, याचा भाग 29% याच्यामध्ये व्यापलेला आहे आणि पाण्याने 71% भाग व्यापलेला इथं दाखवलेला आहे. दुसऱ्या आलेख आकृतीमध्ये इथं वर्तुळ काढलेलं आहे आणि या वर्तुळामध्ये ऑक्सिजन 21%, नायट्रोजन 78% आणि 1% इतर वायू दाखवलेले आहेत. या प्रकारच्या आकृत्यांचा अभ्यास आपण मागील इयत्तांमध्ये केलेला आहे. आपण अशाच प्रकारच्या आकृत्यांचा अभ्यास गणित विषयामध्ये करणार आहोत आणि या प्रकारच्या आकृत्यांना आपण वृत्तालेख असे म्हणतो. आता आपण जाणून घेऊया वृत्तालेखाचं वाचन कशा प्रकारे करायचं आणि वृत्तालेखावरून प्रश्नांची उत्तर कशा प्रकारे द्यायची. आपल्यासमोर वृत्तालेख काढलेला आहे आणि या वृत्तालेखामध्ये वेगवेगळ्या खेळांच्या विषयी माहिती दिलेली आहे. उदाहरण या पद्धतीने आहे. इयत्ता 10वीतील 120 मुलांना तुमचा आवडता खेळ कोणता हा प्रश्न विचारला. मिळालेली माहिती वृत्तालेखाने दर्शविली आहे. त्यामधील पहिला प्रश्न आहे, कोणता खेळ सर्वाधिक आवडीचा आहे. आता आपल्याला या वृत्तालेखामध्ये क्रिकेट, टेनिस, खो खो, कबड्डी आणि हॉकी या खेळांच्या विषयी माहिती दिलेली आहे आणि 120 मुलांना प्रश्न विचारल्यानंतर त्या प्रत्येकाची आवड आपल्याला याच्यामध्ये दर्शवलेली आहे. प्रश्न पहिला आहे, कोणता खेळ सर्वाधिक आवडीचा आहे. तर याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की क्रिकेट हा खेळ जो आहे तो 37% मुलांना आवडतो. म्हणून या पहिल्या प्रश्नाचं उत्तर असेल क्रिकेट. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न विचारलेला आहे, किती टक्के मुलांना खो खो आवडतो. आता खो खो हा जो खेळ आहे याच्यामध्ये आपल्याला दर्शवलेला आहे 13%, म्हणजेच 13% मुलांना खो खो हा खेळ आवडतो. या प्रश्नाचं उत्तर आहे 13%. तिसरा प्रश्न आहे, कबड्डी आवडणारी मुले किती टक्के. कबड्डी विषयी आपल्याला इथे दाखवलेले आहे 10%, म्हणून या प्रश्नाचं उत्तर असेल 10%. 10% मुलांना कबड्डी आवडते. चौथा प्रश्न आहे, किती टक्के मुलांना टेनिस हा खेळ आवडतो. तर इथं आहे 15% मुलं, म्हणजेच 15% मुलांना टेनिस हा खेळ आवडतो. 15%. आणि शेवटचा पाचवा प्रश्न आहे, हॉकी आवडणारी मुले किती टक्के. हॉकीविषयी आपल्याला इथे दिलेला आहे 25%, म्हणजेच 25% मुलांना हॉकी हा खेळ आवडतो. तर अशा प्रकारे वृत्तालेखावरून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे देता येतात. विद्यार्थी मित्र हो, आता आपण वृत्तालेखाचं वाचन कसं करायचं ते पाहिलं. आता जाणून घेऊया वृत्तालेख कसा काढायचा. तर वृत्तालेख काढत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे पहा. वृत्तालेख काढताना सामग्रीतील प्रत्येक घटक त्याच्याशी निगडीत वर्तुळ पाकळीने दाखवलेला असतो. सामग्री याचा अर्थ सारणी. उदाहरणामध्ये आपल्याला सारणी दिलेली असेल आणि त्या सारणीमध्ये जे घटक दिलेले असतात तो प्रत्येक घटक आपल्याला वर्तुळ पाकळीने दाखवायचा असतो. त्याच्यानंतर दुसरा घटक आहे, दुसरा पॉईंट आहे केंद्रीय कोनाचे माप. वर्तुळ पाकळी काढत असताना त्या वर्तुळ पाकळीसाठी आपल्याला केंद्रीय कोन काढावा लागतो आणि त्या केंद्रीय कोनाचं माप काढावं लागतं. त्याच्यासाठी सूत्र आहे, केंद्रीय कोनाचे माप थिटा बरोबर निगडित घटकांची संख्या भागिले एकूण घटकांची संख्या गुणिले 360 या सूत्राचा वापर करून आपण वर्तुळ पाकळीचं माप काढणार आहोत. आणि हे सर्व दाखवत असताना योग्य त्रिज्येचे वर्तुळ काढून सामग्रीत जेवढे घटक आहेत तेवढ्या वर्तुळ पाकळ्यात वर्तुळाचं विभाजन करतो. म्हणजे सारणीमध्ये आपल्याला जेवढे घटक दिलेले आहेत ते सर्व घटक आहेत. या प्रत्येक घटकासाठी आपल्याला वर्तुळ पाकळीसाठी अंशात्मक माप तयार करावं लागतं, म्हणजे थिटा काढावा लागतो सूत्राच्या साहाय्यानं. आणि त्याच्यानंतर योग्य त्रिज्येचं वर्तुळ काढून हे सर्व जे घटक आहेत आपल्याला त्या वर्तुळामध्ये अंतर्भूत करावे लागतात. यालाच आपण वृत्तालेख असं म्हणतो. आता आपण वृत्तालेख काढण्यावरील उदाहरणांचा अभ्यास करूया. त्यामधील उदाहरण क्रमांक 1 आहे, एका रक्तदान शिबिरात विविध वयोगटातील 200 व्यक्तींनी केलेले रक्तदान दिले आहे. त्यावरून वृत्तालेख काढा. आपल्याला सारणी दिलेली आहे. सारणीमध्ये वयोगट, वर्ष आणि व्यक्तींची संख्या असे 2 कॉलम दिलेले आहेत. तर वयोगटामध्ये 20 ते 25 वयोगट, 25 ते 30, 30 ते 35, 35 ते 40 असे वयोगट दिलेले आहेत. 20 ते 25 वयोगटामधील 80 व्यक्तींनी रक्तदान केलेलं आहे. 25 ते 30 वयोगटातील 60,
30 ते 35 वयोगटामधील 35 आणि 35 ते 40 वयोगटामधील 25 व्यक्तींनी रक्तदान केलेले आहे। ही माहिती आपल्याला सारणीमध्ये दिलेली आहे आणि या माहितीच्या आधारे आपल्याला वृत्तालेख काढायचा आहे। म्हणजेच हीच माहिती आपल्याला वृत्तालेखामध्ये दाखवायची आहे, वर्तुळामध्ये दाखवायची आहे। त्याच्यासाठी आपण सारणी पुन्हा एकदा तयार केलेली आहे आणि या प्रत्येक घटकासाठी आपण इथं केंद्रीय कोनाचं माप काढलेलं आहे। तर 20 ते 25 वयोगटामधील व्यक्तींची संख्या आहे 80 आणि ही संख्या जर आपल्याला वर्तुळामध्ये दाखवायची असेल, वर्तुळ पाकळीच्या सहाय्याने दाखवायची असेल तर त्याच्यासाठी कसं लिहावं लागेल पहा। 80 आपण जे सूत्र पाहिलं त्या सूत्राच्या आधारे 80/200 म्हणजे एकूण व्यक्ती आहेत 200, 200 पैकी 80 तर 360 पैकी किती? 360 म्हणजे काय तर संपूर्ण वर्तुळाचं माप आहे 360। तर यापैकी किती भाग आपण इथं वर्तुळ पाकळीने हा दाखवायचा आहे असा त्याचा अर्थ होतो। त्याच्यानंतर आहे 25 ते 30 वयोगटातील 60 व्यक्ती आहेत, 200 पैकी 60 तर 360 पैकी किती? त्याचबरोबर 200 पैकी 35 तर 360 पैकी किती आणि 200 पैकी 25 तर 360 पैकी किती? इथं आपण भाग घालून सोपं रूप दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला संख्या मिळालेल्या आहेत। सोपं रूप कसं दिलेलं आहे पहा, 80/200 गुणिले 360 आहे। याच्यामध्ये इथं आपण भाग घालवताना या शून्याला ही शून्य निघून गेली, 20 एके 20, 20 चौक 80, 36 गुणिले 4 याचा जर आपण गुणाकार केला तर तो येतो 144। त्याच्यानंतर याच पद्धतीने इथं शून्याला शून्य घालवल्यानंतर 20 त्रिक 60, 36 गुणिले 3 केले तर ते मिळतात आपल्याला 108 अंश। त्याच्यानंतर इथं देखील शून्याला शून्य गेले, आपण भाग घालवला, 5 चौक 20, 5 सत्ते 35, 4 ने भाग घालवला, 4 9 36 आणि त्यांचा गुणाकार केला तर 9 सत्ते 63 येतो। त्याच्यानंतर 25 8 200, 8 ने इथं भाग घालवायचा, 8 चौक 32, 4 राहिले आणि त्याच्यानंतर 8 पंचे 40। आता आपल्याला या प्रत्येक घटकासाठी जे अंशात्मक माप मिळालेलं आहे याची जर आपण बेरीज केली तर ती बेरीज येते 360। याचा अर्थ आपलं उदाहरण बरोबर आहे, अंशात्मक माप जी काढलेली आहेत ती बरोबर आहेत। आता हीच मापं आपल्याला वर्तुळामध्ये दाखवायची आहेत, वर्तुळ पाकळी काढायची आपल्याला त्याची। बघूया आपण आता वर्तुळ पाकळी कशी काढायची। त्यासाठी प्रथम मी हा वर्तुळाचा केंद्रबिंदू इथून एक त्रिज्या काढेन, वर्तुळाच्या केंद्रापासून परिघापर्यंत मी जोडणार आहे। हा कोनाचं माप आहे 144 अंश, हा मला इथं आता दाखवायचा आहे। कोण मापक मी इथं ठेवणार आहे, हा 63 अंशाचा कोन केलेला आहे आणि शेवटचा उरलेला कोन जो असेल तो 45 अंशाचा असेल। तर याच्यामध्ये हे घटक जे आहेत हे आपल्याला दाखवावे लागतील। हा 108 अंशाचा आपण कोन केलेला आहे, तिसरा कोन 63 अंशाचा केलेला आहे आणि शेवटचा आहे 45 अंशाचा। कशाशी आहे ते संबंधित तर वयोगट आहे 20 ते 25, वयोगट 20 ते 25 हा वयोगट जो आहे तो 144 अंशाने दाखवलेला आहे। त्याच्यानंतर पुढचा वयोगट आहे वयोगट 25 ते 30, त्याच्यानंतर वयोगट 30 ते 35 आणि शेवटचा वयोगट 35 ते 40। तर अशा प्रकारे आपल्याला दिलेली सारणीतील माहिती आपण वृत्तालेखामध्ये दाखवतो आणि त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचा भाग आहे केंद्रीय कोनाचे माप काढणे। याच्या आधारे आपण ते दाखवू शकतो। विद्यार्थी मित्र हो, आता आपण दुसऱ्या उदाहरणाकडे जाऊया। उदाहरण काय दिलेले पहा, एका विद्यार्थ्याने विविध विषयात 100 पैकी मिळवलेले गुण दिलेले आहेत। ही माहिती वृत्तालेखाद्वारे दाखवा। आता विषय आपल्याला दिलेले आहेत इंग्रजी, मराठी, विज्ञान, गणित, सामाजिक शास्त्र आणि हिंदी। या प्रत्येक विषयामध्ये त्याने मिळवलेले गुण पुढील प्रमाणे आहेत। इंग्रजीमध्ये 50 गुण मिळवलेले आहेत, मराठीमध्ये 70 गुण, विज्ञानमध्ये 80 गुण मिळवलेले आहेत, गणित विषयामध्ये 90 गुण मिळवलेले आहेत, सामाजिक शास्त्रामध्ये 60 आणि हिंदी या विषयामध्ये त्याला 50 गुण मिळालेले आहेत। आता ही जी माहिती दिलेली आहे ही माहिती आपल्याला वृत्तालेखाद्वारे दाखवायची आहे। त्याच्यासाठी आपण सारणी उभी तयार केलेली आहे। त्याच्यामध्ये पहिला कॉलम जो घेतलेला आहे त्याच्यामध्ये विषय, दुसरा आहे गुण आणि तिसरा जो आहे तो केंद्रीय कोनाचे माप। पहिले जे 2 कॉलम आहेत ते आपल्याला दिलेलेच होते, आपण आता फक्त तिसरा कॉलम या ठिकाणी तयार केलेला आहे। तो कशा पद्धतीने तयार केलेला आहे पहा, त्याला आपण कसं सोपं रूप दिलेलं आहे ते जाणून घेऊया। तर याच्यामध्ये इंग्रजी विषयामध्ये त्याला मिळालेले गुण आहेत 50 आणि या सर्व विषयामध्ये मिळालेल्या गुणांची जर आपण बेरीज केली तर ती बेरीज येते 400। याचा अर्थ
या 400 गुणापैकी मिळालेले सगळे गुण जे आहेत हे आपल्याला या वृत्तालेखामध्ये दाखवायचे आहेत. आता 400 पैकी त्याला मराठीमध्ये 50 गुण मिळालेले आहेत. 400 पैकी 50 तर 360 पैकी किती, म्हणजे संपूर्ण वर्तुळाचं माप 360 आहे. यामध्ये या विषयामध्ये मिळालेले गुण किती अंशाने दाखवायचे आहेत ते आपल्याला काढायचं आहे. त्याच्यासाठी आपण इथं आता सोपं रूप द्यायचं आहे. 50/400 गुणिले 360, याला आपण सोपं रूप जर दिलं तर या शून्याला ही शून्य निघून गेली. 10 × 5 = 50, 10 × 40 आणि या 4 जर 36ला भाग घालवला, 4 × 1 = 4, 4 × 9 = 36, म्हणजे 5 × 9, 5 × 9 = 45. म्हणजे इंग्रजी हा जो विषय आहे या वर्तुळ पाकळीमध्ये 45 अंशांना आपल्याला दाखवायचा आहे. त्याच्यानंतर दुसरा विषय आहे मराठी. 70/400 गुणिले 360, त्याला एकूण मिळालेले गुण आहेत 400, त्यापैकी मराठीमध्ये 70 गुण आहेत. तर 360 पैकी किती, पुन्हा शून्याला शून्य निघून गेली. 10 × 40, 10 × 7 = 70. आता ह्या 4 भाग घालवला, 4 × 1 = 4, 4 × 9 = 36, म्हणजे 9 × 7 = 63. 63 अंशानं आपण मराठी हा विषय त्या वर्तुळ पाकळीमध्ये दाखवणार आहोत. तिसरा विषय आहे विज्ञान. त्याला गुण मिळालेले आहेत 80, एकूण गुण त्याला मिळालेले आहेत 400 गुणिले 360. पुन्हा शून्याला शून्य घालवले, आपण 10 भाग घालवतोय. 10 × 40, 10 × 8 = 80, 4 × 1 = 4, 4 × 9 = 36, म्हणजेच 9 × 8 = 72 अंश. म्हणजे विज्ञान हा विषय या वर्तुळामध्ये 72 अंशांना आपल्याला दाखवायचा आहे. पुढचा विषय आहे गणित. गणितामध्ये त्या विद्यार्थ्यांना 90 गुण मिळालेले आहेत. 90/400 गुणिले 360, पुन्हा शून्याला शून्य निघून गेली. 10 × 40, 10 × 9 = 90 आणि 4 आपण भाग घालवतो. 4 × 1 = 4, 4 × 9 = 36, म्हणजे 90 × 81. 81 अंश हा वर्तुळ पाकळीचं माप आहे. हे आपल्याला त्या वर्तुळामध्ये दाखवायचं आहे गणित विषयासाठी. त्याच्यानंतर आहे सामाजिक शास्त्र. या विषयामध्ये त्या विद्यार्थ्याला 60 गुण मिळालेले आहेत. म्हणून 60/400 गुणिले 360, भाग घालूया. पुन्हा शून्याला शून्य निघून गेली. 10 × 40, 10 × 7 = 60, 4 भाग घालूया. 4 × 1 = 4, 4 × 9 = 36, 9 × 54, म्हणजे 54 अंश येईल सामाजिक शास्त्रासाठी. आणि शेवटचा विषय आहे हिंदी. हिंदी या विषयामध्ये आपल्याला त्या विद्यार्थ्याला 50 गुण मिळालेले आहेत. तर 50/400 गुणिले 360, सोपं रूप देऊया. शून्याला शून्य निघून गेली. 10 × 40, 10 × 5 = 50, 4 भाग घालूया. 4 × 9 = 36, म्हणजे 9 × 5 = 45 अंश. हिंदी हा जो विषय आहे तो 45 अंशांना आपल्याला या वर्तुळामध्ये दाखवायचा आहे. चला तर आपण आता वृत्तालेख काढूया या सर्व माहितीच्या आधारे. आता आपण वृत्तालेखाला सुरुवात करूया. इंग्रजी हा विषय जो आहे तो 45 अंशांना आपल्याला या वर्तुळामध्ये दाखवायचा आहे. त्यासाठी कोन मापकाचा वापर करूया आपण आणि इथून 45 अंशाचा आपल्याला कोन करायचा आहे. या ठिकाणी मी खूण केलेली आहे. तर आपण आता पहिली जी वर्तुळ पाकळी काढतोय त्या वर्तुळ पाकळीचं अंशात्मक माप म्हणजे केंद्रीय कोनाचं माप आहे 45 अंश. त्याच्यानंतर दुसरा विषय आहे मराठी. त्याच्यासाठी आपल्याला 63 अंशाचा कोन करायचा आहे. कोन मापक आपण वर्तुळाच्या केंद्राच्या ठिकाणी इथं लावलेलं आहे आणि आपल्याला 63 अंशाचा कोन करायचा आहे. 60, 61, 62 आणि 63 या ठिकाणी खूण करतोय. वर्तुळ पाकळी काढूया आपण आता 63 अंशाची. वर्तुळाच्या परिघापर्यंत आपल्याला हा भाग जोडायचा आहे. पुढील विषय आहे विज्ञान. 72 अंशाचा कोन करायचा आहे आपल्याला. कोन मापकाचा केंद्रबिंदू वर्तुळाच्या केंद्रबिंदूपाशी बरोबर जुळवायचा आहे आणि आपल्याला 72 अंशाचा कोन करायचा आहे. 70, 71 आणि 72. त्याच्यानंतर आपल्याला 81 अंशाचा कोन करायचा आहे गणित या विषयासाठी. या ठिकाणी कोन मापक लावलेला आहे वर्तुळाच्या केंद्रबिंदूजवळ बरोबर. इकडून आपल्याला 81 अंशाचा कोन करायचा आहे. 60, 70, 80 आणि या ठिकाणी आहे 81. या ठिकाणी खूण करतोय.
पट्टीच्या सहाय्याने आपण आता ही वर्तुळ पाकळी तयार करूया. त्याच्यानंतर सामाजिक शास्त्र हा विषय आपल्याला 54 अंशाने दाखवायचा आहे. चोपन्न अंशाचा कोण करायचा आहे आपल्याला. 10, 20, 30, 40, 50 या ठिकाणी येथे 54. आणि उरलेला जो विषय असेल हिंदी, त्याच्या वर्तुळ पाकळीचं माप असेल 45 अंश. आता आपण जेवढे घटक दाखवलेले आहेत त्या सर्वांची इथं माप या ठिकाणी आपल्याला लिहायचे आहेत. पहिला आहे विषय 45 अंशाने आपण दाखवलेला आहे, तो आहे इंग्रजी. त्याचे केंद्रीय कोणाचं माप आहे 45 अंश. दुसरा विषय आहे मराठी, त्याचे केंद्रीय कोणाचं माप आहे 63 अंश. त्याच्यानंतर तिसरा विषय आहे विज्ञान, जो या ठिकाणी आपण 72 अंशाने दाखवलेला आहे. पुढचा विषय आहे गणित, त्याच्यासाठी केंद्रीय कोणाचं माप आहे 81 अंश. पुढचा विषय आहे सामाजिक शास्त्र, जो आपण 54 अंशाने दाखवलेला आहे. आणि शेवटचा विषय आहे हिंदी, ज्याच्या केंद्रीय कोणाचं माप आहे 45 अंश. अशा प्रकारे त्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयामध्ये मिळवलेले गुण जे आहेत ते आपण वृत्तालेखामध्ये या ठिकाणी दाखवलेले आहेत. पुढील उदाहरणाकडे जाऊया आपण. उदाहरण दिलेले आहे. एका फळ विक्रेत्याकडे आलेल्या विविध फळांच्या मागणीची टक्केवारी पुढील सारणीत दिली आहे. ही माहिती वृत्तालेखाद्वारे दाखवा. आता कोणकोणत्या फळांची मागणी आहे पहा. आंबा 30%, मोसंबी 15%, सफरचंद 25%, चिक्कू 20% आणि संत्री 10%. या फळांची मागणी जी आहे ते त्या फळ विक्रेत्याकडे आलेली आहे. हे सर्व घटक आपल्याला वृत्तालेखामध्ये दाखवायचे आहेत. तर त्यासाठी आपण सारणी इथं तयार केलेली आहे. पहिला कॉलम आहे फळे, मागणीची टक्केवारी आणि केंद्रीय कोणाचे माप. आंबा या फळाची मागणी आहे 30%. हेच आपल्याला वर्तुळामध्ये दाखवायचं आहे म्हणून इथं आपण लिहिलेलं आहे. एकूण मागणी जी आहे ते 100% पैकी 30, म्हणजे 100 पैकी 30 तर 360 पैकी किती, याला इथं आपण सोपं रूप दिलेलं आहे. या पद्धतीनं 30/100 गुणिले 360, याला भाग घालवला, शून्याला शून्य निघून गेली, 10 एके 10, 10 त्रिक 30 आणि 36 गुणिले 3 हा जर गुणाकार केला तर तो येतो 108 अंश. त्याच्यानंतर पुढचा आहे मोसंबी, 15% त्याची मागणी आहे. 15/100 गुणिले 360, इथे शून्याला शून्य निघून गेली, 5 भाग घालवतो आपण याला, 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15, 2 36ला भाग घालवला, येथील 18, म्हणून 18 गुणिले 3 गुणाकार केला तो येतो 54 अंश. पुढचा आहे सफरचंद, त्याची मागणी आहे 25%, म्हणजे 25/100 गुणिले 360, त्याच्यामध्ये आपण भाग घालूया. 25 एके 25, 25 चौक 100, 4 आपण 360ला भाग घालवतो, 4 एके 4, 4 9 36, म्हणजे येईल 90 अंश. सफरचंद 90 अंश आपल्याला दाखवावं लागेल. पुढचं फळ आहे चिकू, याची मागणी आहे 20%, म्हणून 20/100 गुणिले 360 भाग घालूया. 20 एके 20, 20/5 100, 5 आपण 360ला भागवूया, 5 एके 5, 5 सत्ते 35, 1 राहिला, 5 दोन्ही 10, म्हणजे 72 अंश. आणि शेवटचं फळ आहे संत्री, ज्याची मागणी आहे 10%, म्हणजे 10/100 गुणिले 360, याला सोपं रूप देऊया आपण. 10 एके 10, 10 10 100 आणि 10 360ला भागवला, याचं म्हणजे शून्याला शून्य निघून गेली, म्हणजे 36 अंश. अशा प्रकारे ही जी फळं आहेत या फळांची मागणी आपल्याला टक्केवारीमध्ये दिली होती आणि याचं रूपांतर आपण अंशात्मक केलेलं आहे, जे आपल्याला वर्तुळ पाकळीमध्ये दाखवायचं आहे. आंबा 108 अंशाने आपल्याला वर्तुळ पाकळीमध्ये दाखवायचं आहे. मोसंबी 54 अंश, सफरचंद 90 अंश, चिक्कू 72 अंश आणि संत्री 36 अंश. चला तर आपण आता वृत्तालेख काढूया.
या ठिकाणी आंबा हे फळ जे आहे ते आपल्याला 108 अंशांना दाखवायचं आहे. 108 अंशाचा आपल्याला कोन करायचा आहे. कोन मापकाचा वापर करून या ठिकाणी 0 पासून सुरुवात करतोय आपण. 90, 100 आणि 108 या ठिकाणी मी खूण करतोय आणि हा भाग पट्टीच्या सहाय्याने आपण वर्तुळाच्या परिघापर्यंत जोडून घ्यायचा आहे. हा झाला 108 अंशाचा कोन. फळ आहे आंबा. पुढचा केंद्रीय कोन काढायचा आपल्याला 54 अंशाचा. मोसंबी या फळासाठी 54 अंशाचा कोन करूया आपण. 0, 10, 20, 30, 40, 50 54 अंशाचा कोन करावा लागेल आपल्याला. परिघापर्यंत हा भाग आपण जोडून घेऊया. ही एक वर्तुळ पाकळी तयार होईल 54 अंशाची. त्याच्या पुढचं फळ आहे सफरचंद. 90 अंशाचा कोन करायचा आहे आपल्याला. काटकोन करायचा आहे. बरोबर 90 अंशाला आपण खूण करूया या ठिकाणी. हा भाग परिघापर्यंत जोडून घेऊया. 90 अंशाचा कोन इथे या ठिकाणी दाखवला आपण काटकोन. त्याच्यानंतर पुढचं फळ आहे चिकू. 72 अंशाचा कोन करायचा आहे आपल्याला. कोन मापक आपण वर्तुळाच्या केंद्रबिंदूपाशी धरलेला आहे आणि 72 अंशाचा कोन करायचा. इकडून कोन मोजायचा आहे. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70 आणि या ठिकाणी येईल 72 अंश. आता या फळांच्या विषयी दिलेले अंशात्मक माप जी आहेत ही आपल्याला इथे वर्तुळामध्ये लिहायचे आहेत. 108 अंशाचं माप दिलेलं आहे. पुढचं आहे 54 अंश. वर्तुळ पाकळी 54 अंशाची आहे. पुढचे आहे 90 अंश. त्याच्या पुढचे आहे 72 अंश आणि पुढचं आहे 36 अंश. कोणकोणती फळं आहेत? 108 अंश आंबा हे फळ आहे त्याच्यामध्ये. त्याच्या पुढचं फळ आहे मोसंबी. त्याच्या पुढचं फळ आहे सफरचंद. चिक्कू आणि संत्री. आपल्याला या सर्व फळांची मागणी टक्केवारीमध्ये दिलेली होती. ती आपण अंशात्मक घेतलेली आहे आणि ही सर्व जी फळं आहेत ही आपण वर्तुळ पाकळीच्या सहाय्याने या वर्तुळामध्ये दाखवलेली आहेत. तर विद्यार्थी मित्र हो, आपण आजच्या या ऑनलाईन व्हिडिओमध्ये विषय गणित भाग 1 या विषयातील 6वं प्रकरण जे आहे सांख्यिकी यामधील घटक जो होता वृत्तालेख याचा अभ्यास केलेला आहे. यावर आधारित उदाहरणं जी आहे की आपल्या पुस्तकामध्ये सराव संच 6.6 मध्ये दिलेले आहेत. त्या उदाहरणांचा तुम्ही सराव करायचा आहे. ही उदाहरणं सोडवत असताना जर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या शंका जर आल्या तर आपल्याला सोबत दिलेला जो व्हॉट्सॲप नंबर आहे यावरती तुम्ही मला कॉल करून वैयक्तिक तुमच्या शंका विचारू शकता आणि तुमच्या शंकांचं समाधान निश्चितपणे केलं जाईल. तर या ठिकाणी मला मुख्याध्यापक संघ कोल्हापूर यांनी संधी दिल्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद आणि आभार मानतो.